हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक लॉंग स्लीव्ज आणि एक शॉर्ट स्लीव्ज बघणार आहोत। म्हणजेच एक 10 इंचाची स्लीव्ज आणि 3 इंचाची स्लीव्ज आपण या व्हिडिओमध्ये कटिंग जे आहे बघणार आहोत। तर ही ट्रिक वापरून तुम्ही अगदी कोणत्याही साईजची जी स्लीव्ज आहे तर ती कटिंग करू शकता। म्हणजे अगदी 28 ते 44 46 पर्यंत स्लीव्ज जे आहे या मापानुसार तुम्ही कटिंग करू शकता। तर आता हे माझं मेन कापड आहे जे मी 1 मीटर घेतलेलं आहे आणि अस्तर सुद्धा मी 1 मीटर घेतलेलं आहे, कारण 38 साईज आपल्याला इथं तयार करायची आहे। सो आपलं 1 मीटर कापड जे आहे आपल्याला लागतं एल्बो पर्यंत आपल्याला जर स्लीव्ज तयार करायची असेल तर। आता इथं बघा, सगळ्यात आधी आपण इथं माप घेऊयात। तर मला 10 इंचाची स्लीव्ज तयार करायची आहे, तर मी इथं 11 इंच घेणार आहे। तर पूर्ण उंची जितकी असेल त्यामध्ये तुम्ही फक्त 1 इंच मार्जिन जे आहे ऍड करून घ्यायचं आहे। तर हे बघा, मला 10 इंचाची स्लीव्ज तयार करायची आहे, तर मी इथं 11 इंच घेतलेला आहे। आता 38 साईजची आपण स्लीव्ज जी आहे तर ती कटिंग करणार आहोत। आता 38 साईजचा चौथा भाग आपण इथं काढायचा आहे। तर 38चा चौथा भाग येतो 9.5। जर तुम्ही 38 साईजचं ब्लाऊज तिथं तयार करत असाल तर त्याचा चौथा भाग आपण इथं हाताच्या घडीवरती टाकायचा आहे। तर हे बघा, तर याच ट्रिकनुसार तुम्ही 32 असो 28 असो तर त्याचा चौथा भाग तुम्ही या हाताच्या घडीवरती टाकायचा आहे। तर आता 38चा चौथा भाग मी घेतलेला आहे 9.5 इंच। तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर त्यामध्ये तुम्ही मार्जिन जे आहे अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड करू शकता। म्हणजे जसं मी 9.5 घेतलं तसं तुमचं जितकं माप येतं त्याच्यामध्ये तुम्ही जर अर्धा इंच मार्जिन ॲड केलं तरी चालतं, जर तुम्ही नवीन असाल, कारण स्लीव्ज लावताना सुद्धा भरपूर आपल्याला प्रॉब्लेम येतात। तर 3 इंच मी घेतलं खाली शेपसाठी, 2 इंच आपण आतमध्ये मार्जिनसाठी घेतलेला आहे। तर परत मी तुम्हाला एकदा सांगते की पूर्ण उंची मी 11 इंच घेतली स्लीव्जची, त्याच्यानंतर मी ते 3 इंच खाली घेतलं शेपसाठी, 2 इंच आत मार्जिनसाठी घेतलं आणि अशी क्रॉस एक लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला। तर हे बघा, क्रॉस मी एक लाईन अशी आखून घेतलेली आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंचाचे 3 पॉईंट इथं काढायचे आहेत, जसं इथं मी काढत आहे। जी क्रॉसमध्ये आपण लाईन मार्किंग करतो तर त्यामध्ये आपल्याला 3 पॉईंट इथं काढून घ्यायचे आहेत। तर आता वरचे जे 2 पॉईंट आहेत तर ते आपल्याला अर्धा इंच वरती वाढवून घ्यायचे आहेत आणि आपला जो तिसरा पॉईंट आहे तर तो अर्धा इंच आपल्याला खाली घ्यायचा आहे। तर आता हे बघा, अर्धा इंच आपण इथं जी खाली घेतला होता, तर सगळ्यात आधी आपण हा पहिला जो आपला शेप आहे म्हणजेच आपण फ्रंटला जोडतो तो पार्ट आपण अशा पद्धतीने स्लीवचा मार्किंग केला। त्याच्यानंतर आता आपण बॅकचा जो शेप आहे स्लीवचा तर तो इथं मार्किंग करायचा आहे। तर या ट्रिकने काय होतं, अगदी परफेक्ट आपली जी स्लीव्ज आहे तर ती कटिंग होत नाही आणि आपल्याला अंदाजे शेप जो आहे स्लीवचा द्यावा लागत नाही, अगदी प्रॉपर व्यवस्थित बसते स्लीव्ज। तर काकेमध्ये सुद्धा तुम्हाला कुठेही फुगा वगैरे बघायला मिळणार नाही। आता जितकी आपली हात रुंदी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 इंच मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे। तर माझी हात रुंदी होती 5.5, तर मी तर 7.5 इंच घेतलेली आहे हात रुंदी। तर हात रुंदीमध्ये सुद्धा आपल्याला 2 इंच मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे। तर बघा, आता आपली एकदम प्रॉपर पद्धतीने स्लीव्ज जे आहे आपण असा शेप दिलेला आहे स्लीव्जचा। तर काही जण अंदाजे पण काढतात तर त्यांचं जी स्लीव्ज आहे तर ती चुकण्याची शक्यता असते, लावल्यानंतर सुद्धा खूप प्रॉब्लेम होतात। तर तुम्ही अशा ट्रिकने काढू शकता जी स्लीव्ज आहे ती। तर आता हे बघा, एक मी लॉंग अशी स्लीव्ज जी आहे कटिंग केलेली आहे। तर आता आपण शॉर्ट स्लीव्ज इथं बघणार आहोत 3 इंचाची। तर मला भरपूर कमेंट येत असतात की तुम्ही शॉर्ट स्लीव्ज सुद्धा आम्हाला दाखवा। तर आता इथं आम्ही तयार करणार आहे 3 इंचाची स्लीव्ज। तर 3 इंच आपण इथं तयार ठेवणार आहोत, तर त्यामुळे 1 इंच आपल्याला यामध्ये मार्जिन ॲड करायचं आहे। तर 38 साईजच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। तर या ट्रिकने तुम्ही कोणत्याही साईजची जी स्लीव्ज आहे तर ती कटिंग करू शकता। तर आता 3 इंच आपल्याला प्रॉपर स्लीव्ज जी आहे तयार करायची आहे। सो आपल्याला ह्याच्यामध्ये 1 इंच जे मार्जिन आहे तर ते ॲड करून घ्यायचं। तर हे बघा, 1 इंच आपण मार्जिन ॲड करून घेतलं। आता हाताच्या घडीवरती आपण काय करायचं, आपलं जे 38 माप होतं तर 38चा चौथा भाग आपण इथं घ्यायचा आहे। जसं आपण 9.5 घेतलं मग अशी लॉंग स्लीव्जला, तसेच शॉर्ट स्लीव्जला सुद्धा आपण इथं 9.5 इंच माप जे आहे तर ते घ्यायचं आहे। आता इथं आपण काय करायचं आहे, आपण लॉंग स्लीव्जला काय केलं, 3 इंच खाली माप घेतलं होतं। तर शॉर्ट स्लीव्जला आपण 3 इंच न घेता 2.5 इंच आपण इथं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे। कारण 3 इंच जर आपण घेतलं तर काकेमध्ये जे ब्लाऊज आहे तर ते उचलतं आणि तिथला जो स्पेस आहे काकेमधला स्लीव्जचा एकदम कमी येतो। तर त्यामुळे आपण काय करायचं आहे, इथं 3 इंच न घेता आपण इथं 2.5 इंच घ्यायचं आहे। तर हे बघा, मी 2.5 इंच घेतलं। तर लॉंग स्लीव्जला मी 3 इंच घेतलं होतं, शॉर्ट स्लीव्जला मी 2.5 इंच घेतलेलं आहे। परत 2 इंच आपण आतमध्ये घ्यायचं आहे, जसं आपण लॉंग स्लीव्जला सुद्धा घेतलं होतं। तर परत आपण एक क्रॉसमध्ये एक लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण एक 1.5 इंचाचे 3 पॉईंट काढायचे आहेत।
जर तुम्ही मोठी साईज तयार करत असाल तर तुम्ही 2-2 इंचाचे पॉईंट ठेवा त्यामध्ये। तर हे बघा, पहिल्याचे जे स्टार्टचे 2 आपले पॉईंट होते तर मी अर्धा इंच वरती घेतले आणि आपला जो खालचा पॉईंट होता 1 तर तो मी खाली घेतला आणि अशा पद्धतीने इथं जो स्लीवचा शेप आहे एकदम व्यवस्थित असा दिलेला आहे। तर आता आपण इथं टाकायची आहे आपली हात रुंदी। तर हात रुंदी आपण लॉंग स्लीवला 7.5 घेतली होती, 5.5 आपली प्रॉपर आहे। तर शॉर्ट स्लीवला काय होतं, आपला जो हाताचा वरचा भाग असतो तो थोडा मोठा असतो, तर इथं मी 6.5 + 2 इंच घेणार आहे। तर माझी जी हात रुंदी आहे तर ती 6.5 इंच आहे प्रॉपर, त्याच्यामध्ये मी 2 इंच मार्जिन जे आहे ॲड करणार आहे। तर 8.5 इंच मी हात रुंदी इथं घेतलेली आहे। तर आता ही आपण कट करून द्या। तर सगळ्यात आधी मी तो वरचा जो आपला शेप आहे तर तो इथं मी कट करत आहे। तर आपला फ्रंटचा जो शेप आहे स्लीवचा तर तो तुम्ही पेपर कटिंगवरती सुद्धा करू शकता किंवा ज्यावेळी आपण स्लीव जोडतो तर त्यावेळी सुद्धा करू शकता। तर जास्तीत जास्त मी जो स्लीवचा फ्रंटचा शेप आहे तर मी तो स्लीव जोडताना कटिंग करत असतो। तर हे बघा, आपलं पूर्ण 10 इंचाचे स्लीव्ज आणि 3 इंचाचे स्लीव्ज मी तो तुम्हाला कट करून दाखवलेले आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलवरती जर माझ्या तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन आहे सगळं तिथे तुमच्याकडे येईल। या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।